तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ट्रिपमध्ये. तर मित्रांनो, फायनली आज आपण भेटतोय 6 महिन्यानंतर आज भेटतोय आपण. सो आपल्या जितोमध्ये कॅबिनमध्ये मी काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो ते मॉडिफिकेशन काय केलेलं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत समजेल. त्यामुळे आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, फायनली आजची ट्रिप, आजचा ब्लॉग इथून सुरू करूया. मित्रांनो, फायनली आता आलो टेम्पो स्टँडवरती. मामा तर आलेलं नाही, जस्ट फक्त माझी गाडी इथं बघा. तर चला दाखवतात इंटेरियरमध्ये मी काय मॉडिफिकेशन केलं आहे. चला आता गाडीकडे आलं आहे मस्तपैकी. मित्रांनो, फायनली कॅबिनमध्ये तर आलेलो आहे आणि जास्त काही आपण मॉडिफिकेशन नाही केलेले, पण ते करणार आहे पुढे. आणि फर्स्ट आपल्याला जे मॉडिफिकेशन करत होतं, म्हणजे ठरवलेलं होतं मी आधीपासूनच, सो ते आता केलेले. तर चला दाखवतो मी ते मॉडिफिकेशन काय केलेले. तर मित्रांनो, फायनली बघा मॉडिफिकेशन केलेले मी. सो ही ग्रीन ग्रास टाकलेली आहे डॅशबोर्डवरती. सो स्टार्टिंगमध्ये तुम्ही आपले व्लॉग बघितले असेल, एन्जॉय केले असेल, की हे टाकलेलं नव्हतं मी. एकदम मस्त दिसतं बघा. समोरचं जे पॉईंट आहे जंगलचा, ग्रीन त्याला मॅच करतं हे, त्याच्यामुळे मी टाकलं आहे. आणि फुल्ली कॅबिन किती मस्त दिसते बघा एकदम. सो कमेंट करून सांगा आपल्या गाडीची, म्हणजे जितोची कॅबिन तुम्हाला कशी वाटली. इंटेरियर म्हणजे अजून काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बट इतकं मस्त दिसतंय ना मित्रांनो, एक नंबर, लय भारी वाटतंय. आणि पाऊस जर आला ना अजून सुद्धा भारी वाटतं. पाऊस आल्यानंतर पूर्ण ग्रीन एकदम. तर हे मला पूर्ण टाकायचं होतं, पूर्ण डॅशबोर्डला लावायचं होतं. बट ज्या ठिकाणी मी लावायला गेलो त्या भाऊने सांगितलं की फक्त इतके टाका, जास्त टाकू नका, कारण इतकं भारी दिसतंय. बाहेरून पण एकदम मस्त दिसतंय. बाहेरून पण दाखवतो तुम्हाला किती भारी दिसतंय. तो आता स्टार्टिंगला तुम्ही आतमधून पाहून घ्या किती मस्त दिसतंय बघा कॅबिन आपलं. मित्रांनो, हे टाकण्यासाठी मी कंप्लीट 3 ते 4 महिने वेटिंगसाठी थांबलेलो होतो. म्हणजे का थांबलेलो होतो, हे प्रत्येक ठिकाणी भेटत होतं. बट काही आपल्या गाडीवाल्या मित्रांना विचारलं मी की कोणत्या ठिकाणी मस्तपैकी भेटल, भारी भेटल आणि स्वस्तात भेटल. सो मला हे भेटलं 300 रुपयामध्ये पूर्ण. आणि पूर्ण डॅशबोर्ड जर केला असतो मी तर पूर्ण 600 रुपयात केला असता. बट पूर्ण भारी नुसतं दिसलं ते अर्ध आपल्याला एकदम मस्त दिसतंय, त्यामुळे मी अर्धच टाकलं. आणि बऱ्यापैकी जे पिकअपवाले असतात, जे लॉंग रोडला चालतात मुंबई वगैरे, त्यांच्या गाड्यांना पण बघितलं मी, सगळीकडे बघितलं. त्यानंतर असं टाकलं मी, हे ठरवलं की असं टाकू आपण. आणि पिकअपमध्ये पण एवढं टाकलेलं आहे, प्रत्येक गाडीमध्ये असंच टाकलेले. फक्त काही जणांनी ना फुल टाकलेले होते. फुल मस्त नाही वाटत, हे असंच भारी वाटू राहिलं. तुम्ही मला कमेंट करून सांगा हे असं टाकलं हे भारी आहे का फुल टाकायला पाहिजे होतं, पण मला असंच भारी वाटतं. विशेष गोष्ट अशी याच्यामध्ये की याला आहे ना स्टॅपलरच्या पिना लावलेल्या आहे, त्यामुळे जास्त हलणार नाही. म्हणजे गाडी जरी चालू झाली आपली आणि रूट आपला चालू असला तरी हलणार नाही. दाखव तुम्हाला इकडे बघा स्टॅपलरची पिन आहे, हे सगळीकडे लावलेली बघा. इथं सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तिथं थोडी जागा ठेवली. तर भाऊला सांगितलं जागा ठेव म्हटलं. इथं थोडंफार लावलेलं आहे बघा. आणि इथं मेन लावलेली बघा टाच, इथं पिन दिसते बघा. ही पिन जी दिसते ना, तर याला होल पडलेले. ते म्हणजे ते काय झालेले, त्यांनी जेव्हा पिन लावली ना स्टॅपलरची, त्यामुळे डॅशबोर्डला नॉर्मलचे असे होल पडलेले आहे. पण ठीक आहे, चला काय प्रॉब्लेम नाही. असं पण डॅशबोर्ड पूर्ण क्लीनच होतं आपलं, असं पण भारी दिसतंय. आणि इथं जागा बरं का मित्रांनो, हे जे दिसतंय ना ते जागा दिली बघा, स्पेस दिलेला आहे. हे बा हे खोलू शकतो आपण असं. हे मस्त दिलं एकदम मस्त दिसतंय मित्रांनो एकदम. मला असं वाटलं होतं की जस्ट फक्त हे कापून वगैरे ठेवता आणि वरच्यावर ठेवत असतील. बट तिथं गेल्यावर समजलं की स्टॅपलरची पिन यायला लावता आणि त्यांनी पिना लावलेलं आहे. तर काय नाही, चला एकदम ओके. आणि जवळजवळ त्यांनी सांगितले मला 2 ते 2.5 वर्ष असेच ग्रीन मस्त राहिले. आणि 2-3 वेळा तर आपल्या माश्या असताना माश्या सुद्धा येऊन बसले याच्यावरती. त्यांना वाटलं काहीतरी गवत वगैरे उगले काय, बट तसंच दिसतं ना सेम, लिटरली एकदम सेम तसं दिसतंय ते. तर चला आता जाऊ बाहेरून बघू आपण. चला फायनली बाहेर आलेलो आहे. तो चला बाहेरून दाखवतो मस्तपैकी ग्रीन ग्रास इंटेरियर आपलं. तेव्हा बाहेर किती मस्त दिसते, चमकतं एकदम. सावलीत एकदम भारी दिसेल. अजून उन्हात एवढं खास नाही दिसत आहे, ऊन पडलेलं आहे ना त्याच्यामुळे. इकडं पण आहे बघा, मस्त दिसतं एकदम. पण गाडीमध्ये 3 मॉडिफिकेशन केलेले, बट याचे सेपरेट ब्लॉग येईल. सो जस्ट फक्त आता हे ग्रीन ग्रासचं मी सेपरेट हा ब्लॉग बनवलेला आहे, हा त्यासाठी बनवला खास. त्याच्यानंतर अजून 3 मॉडिफिकेशन आपण केलेले गाडीमध्ये. ते काय
ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल, त्यामुळे आपले ब्लॉग कंटिन्यू करत राहा. ग्रीन ग्रास इंटेरियर मी नाव ठेवलेलं आहे, बट त्याला ग्रीन मॅट असं म्हणता. बट हे ग्रीन मॅट मला इतकं खास आवडत नाही, पण ग्रीन ग्रास एकदम मस्त वेगळं वाटतंय ना. कसं वाटतंय कमेंट करून सांगा मला. आणि बघूया आता आजच्या काही ट्रिपा वगैरे आहे काय येता काही नाही. सो त्यासाठी वेट करतोय. आता आपल्या टेम्पो स्टँडवरती आलेलो आहे, तर बघूया आले तर जाऊ, तर थोडा वेळ थांबू आपण. फायनली टाइम होते 12:40. जस्ट आता आपल्या गाडीमध्ये ना छोटीशी बॉक्स कंपनीचे लोड केले, साहेब पुढे गेलेले. सो आपण आता चाललोय. चला आता एकच ट्रिप आलेली ट्रेनची, खाली करू. त्यानंतर आपल्याला दिवसभर वेटिंग करते 5 वाजेपर्यंत कंप्लीट. काय असतील त्या 2-3 ट्रिपा मारायच्या. आपला टाइमच येतो 5ला आपण कंप्लीट घरी असतो. 5 नंतर भरपूर ट्रॅफिक होते. संध्याकाळी जास्त ट्रिप आपण मारत नाही. तरी काल एक फोन आला होता, बट तो त्यांना सांगितलं बाहेर थोडं. तो ठीक आहे, चला आपण उतरव मोटरेल. त्यानंतर बघू कोणाचा फोन येतो काय. तर मित्रांनो फायनली टर्न इतका डेंजर आहे ना, इथून कधी गाड्या येत्या, त्याच्यामुळे हॉर्न वाजूनच निघावं लागतं. आणि इथं आता आयसर लागले, काही नाही, आपली गाडी निघून झाली एवढी यायची कॅबमधून. पुढंच कंपनी आहे आपली. चला तर मित्रांनो फायनली आता खाली करण्यासाठी. सो खाली करताय आता मटेरियल. मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली आहे. चला पाळतो वगैरे लावू आता. पेमेंटचा बघू काय. मित्रांनो फायनली चला गाडी वगैरे खाली झाली आहे. सो आता इथून निघूया, जस्ट जाऊया आपल्या स्टँडवरती. हा जो टर्न आहे ना, तो खूप सावध राहावं लागतं, कारण कधी गाडी येते 2 वेळा हॉर्न वाजवावा लागतो. आणि इथं खड्डा आहे मध्येच बघा. हा टर्न पॉईंट एकदम खतरनाक आहे, एकदम बघून चालावं लागतं. पहिल्यापासूनचा टर्न पॉईंट आहे. आता आपलं येणं जाणं आहे कायम, त्यामुळे माहिती आहे. एवढाच आहे फक्त टर्न. चला फायनली आपल्या स्टँडवरती तर पोहोचलेलो आहे. अजून तर एक गाडी आलेली दिसत नाहीये. प्लीज गाडी जाऊ. चला मित्रांनो फायनली आता टाइम होतोय 12:58. जस्ट फक्त आता एक ट्रिप आली, ती फक्त मित्राची ती मारली. त्याच्यानंतर काय फोन वगैरे आला नाही. म्हटलं चला आता जेवण वगैरे करू. थोडा डबा वगैरे काढलाय, जेवण करतो. मित्रांनो फायनली आज मम्मीने दिले डब्याला बघा मिक्स भाजी, नंतर पोळी आणि डाळ भात. जरा जेवण करूया. मित्रांनो फायनली टाइम होतोय 2:34. जस्ट अजून सुद्धा काही आलेली नाही. फक्त सकाळपून एक ट्रिप आहे, बट थोडं बाहेर जायचं मम्मी सोबत. तर आता इथून निघतोय मस्तपैकी. तर चला निघूया, जाऊया डायरेक्ट घरी. चला फायनल निघालोय मस्तपैकी. सो गाडी बघा माग मामा पण आलेले आपले. आता आपण निघतोय, थोडं काम आहे आपल्याला, बाहेर जायचंय ना. चला रस्ता पण शांत. तर मित्रांनो जवळजवळ 2 दिवसापासून लगातार असं चालू आहे, एकदम शांती. काल फक्त 2 ट्रिपा झाल्या, आज एकच झाली. तर काय आता चाललोय डायरेक्ट घरी. थोडं काम आहे त्याच्यामुळे, नाही तर डायरेक्ट 5 वाजता घरी असतो. तर चला आता इथं क्रॉसिंग करायची आपल्याला, जाऊया. तर चला फायनली क्रॉसिंग पण केलेली, जाऊया आता मस्त. चला आपल्याला इकडून जायचंय या रस्त्याने, थोडं दुकानात जायचंय. हा एक्सलोबांच्या सर्कल जसं की तुम्ही आधी बघितलेलं आहे. मित्रांनो गाडी चालू लागली ना, काहीतरी आवाज येतो. मग आवाज कशात आहे तेच कळत नाही. भरपूर ऑब्झर्वेशन केलं मी, बट आवाज कसं तेच माहिती नाही. जरा इथून राईट टर्न घ्यायचा आपल्याला. राईटचा इंडिकेटर दिला आता, गाडीने पटकन काढून. चला आता इथून परत राईट टर्न घ्यायचा आपल्याला. अरे बापरे, डायरेक्ट बस आली मध्ये शाळेची. काय नाही, चला टर्न बसून जाईल आपला, आरामात टर्न मारावा आपण. तर हा कच्चा रस्ता आहे, या रस्त्याने पुढे जायचं आहे. या रस्त्याने दुकान आहे. बघू काय करायची आता, मलाही माहिती नाही. पप्पानी फोन केला होता, बघूया आता काय घ्यायचं. रस्ता पूर्ण ऑफ रोडिंग आहे, पूर्ण खराब रस्ता आहे. कच्चा रस्ता आहे ना, एकदम धडधड खडखड रस्ता आहे पूर्ण रस्ता. इथे इकडून आपली गाडी जात नाही, कारण मध्ये बॅरिकेड लावलेले आहे. तिथून फक्त कार वगैरे जाते. छोटीशी कमान आहे, त्या कमानून आपली गाडी घुसणार नाही, कारण
त्या बॉडीमुळे आपली गाडी आज जाणार नाही. तर बघा पुढे दुकान आलेले, समोरच्या दुकानात जायचं आपल्याला. फायनली टाइम होते 3:06 कंप्लीट. 1 तास लागला मला किराणा करण्यासाठी. सो शॉपिंग वगैरे केली, मस्त किराणा वगैरे केला. जाऊया आता घरी. मला माहित होतं किराणा जास्त आहे, त्याच्यामुळे पप्पांनी फोन केला. तर जाऊया डायरेक्ट घरी. चला आता एवढं घेऊन. ते आता एक हात असं ठेवला आणि बाकी पुढे गाडी चालवलं. मग चला. तर मला असं वाटतंय किराणा काय गाडी चालवू देणार नाही वाटतंय. बा पूर्ण हालू राहिला तो, डायरेक्ट वरती सरकतोय डायरेक्ट. घेऊन मग चालू करा, कारण हा ऑफरोडिंग आहे त्याच्यामुळे ना. हळू मस्त मशीनची तोप आलेली बघा. अरे जाऊया चला. की तो पहिल्याच गाडी चालवावं लागेल. जास्त फास्ट चालवली ना इकडे किराणा खाली पडायचा. इथं पिशी वगैरे काही नाही आणि तसंच घेतलं डायरेक्ट. फायनली मी फर्स्ट चॅनल ओपन केलं होतं यूट्यूबवरती. तेव्हा इथं सायकल घेऊन आलो होतो या ठिकाणी. इथंच व्हिडिओ काढला होता. बट त्याला आता म्हणजे 3-1 वर्ष झाले असेल. म्हणजे 2 चॅनल बनवलं मी आणि माझं 3रं चॅनल आहे. यावर बऱ्यापैकी ग्रोथ झाली. त्या चॅनलवर थोडी झाली पण कमी झाली एकदम. या चॅनल भरपूर ग्रोथ झाली, त्यामुळे हे चॅनल आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचं. फायनली कारगिल चौक आलेले, एकदम शांतता आहे कारगिल चौकामध्ये. संध्याकाळीच भरपूर गर्दी असते. हा जो रस्ता आहे ना इथं सुद्धा मोकळं असते बघा. आता दुकान वगैरे सगळे बंद आहे. सर्व एकदम शांत आहे बघा. सगळं कपड्याचं दुकान ते सुद्धा बंद आहे. तर मित्रांनो फायनली आपलं घर आलेलं मस्तपैकी. बिल्डिंग ऑलरेडी आधी पण बघितलेली आहे. फक्त विषय असा झाला फक्त तेव्हा ते समोर ते झाड होतं ना, ते झाड तुटलेलं आहे. तोडलंय ते, पडलं होतं ते, एकदम हवा आली जोरात, त्यामुळे पडून गेला. चला आता किराणा बरोबर कोणाला तरी बोलावं. किराणा राहिला पण, एक पुडी पडली खाली पण राहिला. फायनली बाहेर जायचं, त्यामुळे गाडी बाहेर लावायची. सो चला आता इथं लावून देऊ, त्यानंतर गोणी घेऊ किराणा घेऊ. फायनली आता टाइम होतं 6:30 जस्ट आपल्या जिथं मध्ये आलो होतं मस्तपैकी. अगरबत्ती वगैरे लावून झालेली. तर करतोय आजचा व्लॉग एंड. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग, आजची ट्रिप, आजचं मॉडिफिकेशन गाडीचं, कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आमका सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच मस्तपैकी व्हिडिओसाठी, व्लॉगसाठी, ट्रिपांच्या व्हिडिओसाठी. सो भेटू उद्या पुन्हा एक नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.